मित्र आज आपण रुई बारामती या ठिकाणी आलेला. तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदा मी बिल्डिंग दाखवल्या. तर आता ह्या बिल्डिंगच्या मधोमध आपण इथं यांचं इथं ऑफिस आहे. आपण आलेलो आहे श्री बाळासाहेब चौधर रुई बारामती. आणि आपल्या समोर जो दिसतोय तो त्यांचा बादल आहे. बादलने आदतमध्ये चांगलं नाव केलं. आता थोडंसं एक 5-6 महिने चर्चा नव्हती कुठं, आणि त्याच्यानंतर आत्ता आदत चॅम्पियन जे मैदान झालं त्या मैदानात कडनी 1 नंबर तासावरून बादलने गटपास केला अंतराने. आणि काय होतं, प्रत्येक मालकाची इच्छा असते की आपल्या बैलाची मुलाखत घ्यावी. आपण त्यावेळेस तिथं नव्हतो, झाली नाही, परंतु मला पाटलांनी बोलवून घेतलं आणि आता आपण समक्ष त्यांच्याशी जाणून घेऊया. नमस्ते पाटील. नमस्ते. पहिल्यांदा आपला परिचय द्या. बाळासाहेब चौधर. नमस्ते. बरं. हां, बाळू चौधर. हां, रुई बारामती. बरं. रुई बारामती. रुई बारामती. आता तुम्ही नादात किती वर्षापासून आहे? त्या नादात मी तसं लहानपणापासून नाद आहे कुस्त्याचा. हां, किंवा बैलगाडी शर्यत 4 वर्ष झालं बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. बरं. बघायला जायचो, नाद होत आलाय. हां, नादात कोणाची आपले एक दोस्तांची चिठ्ठी टाकायचो बरं. त्यांच्या नावावर. ती बैल पडली की आनंद वाटायचा. आनंद वाटल्यावर मग म्हणलं आपण एक खोंड घ्यावं, आपण तयार करावं. आणि मग आपण घेऊन खोंड तयार केला, आदतमध्ये घेतला लहान. म्हणजे हाच का ह्याच्या अगोदर कुठला होता? हाच घेतला. हाच पहिला? हा, हेच पहिला घेतला. तर पहिला घेतल्यावर असा आम्ही 6 जण गेलो बघायला. हां, 6 जण गेलो बघायला. प्रशांत चौधर, सोमनाथ टेलर, बाप्पू चौधर, आणि का आपले इजू कांबळे. हां, आम्ही सगळे गेलो, सगळ्यांना आवडला. आवडल्यावर आम्ही 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्याचा व्यवहार करू. ह्याचा व्यवहार करताना परत ते माणूस म्हणला रोख पैसे. परत रोख पैसे दिल्यावर जरा थोडक्यात सांगा फक्त. घेतला? हां, घेतला. हो. घेतल्यावर मग ते माणूस परत त्यांनी नंतर 1 महिन्याने पैसे घेतला आपले. बरं बरं पाळल्यावर मैदानात पाळल्यावर पैसे घेतले, 1 गुलाल केल्यावर घेतले. बरं. आता काय मित्र हो, माणूस समोर तुम्हाला एकदम साध्या कपड्यात दिसेल. मला थोडंसं माहिती होतं, पण मैदानात बी आलं तर आपलं अण्णा इकडं तिकडं. पण ज्यावेळेस आता मी अण्णांच्या घरी आलो, आता तुम्हाला ही बिल्डिंग दाखवल्यात, ही स्वतःच्या आहेत. पण अण्णा राहणीमान एकदम तुमचं साधं, पण आता परिस्थिती मी बघितली तर ते वेगळीच आहे. असं आहे की आपण पहिल्यापासून आम्हाला कष्ट केलेला माणूस आहे. हां, त्याचा जाणीव आहे. असं आहे की आपण सध्याला आपण मोठ्या लाईनला, बिल्डर लाईनला आपलं मुलं कामं करतात. टॉपला बिल्डर लाईन आहे आपली. हां, हे पाठीमागं ऑफिस आहे तुमचं? पाठीमागचं ऑफिस आपलंच आहे. मोठी बिल्डर लाईन आहे आपली बारामतीत. ओके. कंट्रीशन बिल्डरची लाईन आहे. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केले तुम्ही तुमच्या मुलांनी. हां, आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाने केलंय. हां, शून्यातनी केलंय. आता सध्याला जर मैदान खेळायचं म्हणलं तरी बी आपण 1,00,000-2 लाख वायदे देऊन सुद्धा खेळू शकतो. पण आपल्याला ते करायचं नाही. आपण 1 रुपयाने पोतं उचलून आम्हाला कष्ट केलेला माणूस आहे. बरं बरं. त्याच्यामुळं आपल्याला जाण आहे. ओके. त्याच्यामुळे हां, ती जाण आहे आपल्याला. आपण लई फुगिरी, आपले साधी राहणीमान सगळं फुगिरी दावायची नाही मैदानात. कुठं गावा गेलं तरी अजिबात. ठीक आहे. राहणीमान साधा आहे तुमचं. हां. तर आता हा जी बादल आहे, तर बादल आदतपासून तुमच्यापाशी आहे? आदतपासून आमच्या पशीच आहे. बरं. आता मला सांगा की ह्या बादलच्या आदतमध्ये कुठलं मैदान तुमच्या लक्षात राहण्यासारखं? आता टाकळीचा पहिला आदतचा त्याचा टाकळीचा गुलाल होता. पहिला 2रा नंबर टाकळीत केला 3ऱ्या फेऱ्याला. परत चौदरवाडीला आमचा एक गुलाल असाच गेला की आम्हाला टांगा नव्हता. बरं. टांगा नसल्यामुळं आमचा एक गुलाल तिथे गेला. हां 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 गाडी आम्हाला लेट सुटली आमची. हां, तिथला एक गुलाल गेला. परत तुम्हाला सांगतो मोरगावचा एक गुलाल गेला असाच. बरं. म्हणजे काय थोडी अडचण आल्यामुळं. बरं बरं बरं. अण्णा आता मला सांगा, हा खोंड तयार करताना म्हणजे कोणाकोणाची मदत झाली, कुणी शिकवलं ह्याला? तयार करताना एक खांडचा पापाबाई म्हणून ड्रायव्हर आणि सागर खाडे, हां, अधिक अजित पाथरकर, बरं, आणि प्रशांत चौधरी यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आता मला सांगा, आता मैदानात तुम्ही 1-2 तिघची असताय,
आणि बाकीचे मग सगळे तिथं असतात. जाताना अलीपूर हां. तर चला म्हणतो, नाही आली तर एकटाच घेऊन जातो. बरं. एकट्याला काय मारत नाही, काय नाही, एकटाच चढणार टेम्पो, ती उतरणार एकटाच मैदानात. एखादा गाडी भाड्याची का स्वतःची? गाडी स्वतःची. बर. भाडं लय जातो तर गरीब लायकीने कसं आहे की सगळ्यांना आठवण भाड्यासाठी माणूस वर्षातली भाडं जायचं म्हणलं तर लाख 2 लाख रुपये जातात. बर बर बर. त्यासाठी स्वतःची गाडी घेणं हां. आणि स्वतः मैदान खेळणं ती परवडतं. असं साधं माणसा लोकांना मैदान खेळायला परवडत नाही. बर बर. त्यामुळे गाडी बी तुम्हीच घेतली. त्यामुळं स्वतः गाडी घेतली. बर. आता मला सांगा, कानडवाडीचा आदत चॅम्पियन मैदान झाला 11 तारखेला, तर ते कितव्या गटात पळाला बादल? बादल 67 गटात पब्लिकनी 1 नंबर तासावर पळला. म्हणजे डावीकडे होता तो. डावीनी पळला 1 नंबर तासावर. ह्याच्याबरोबर कोण होतं? राक्षस, पिंपरचा राक्षस. पिंपळचा राक्षस. बर बर. ती मग एकटा असताना मला मुलाखत देता आली नाही, बैलाचं नाव देता आलं नाही. हां. मी गाडीवर बैल धरायला गेल्यामुळं मला मुलाखत देता आली नाही तिथं जाऊन. बर बर बर. त्याच्यामुळं राक्षसच एकट्याचं नाव मुलाखतीत आलं. हा, मुलाखतीत नाही आलं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की तुम्ही बैलाचं नाव नाही दिलं, पण ज्यावेळेस येडा राक्षस, त्याला येडा म्हणायचा नाही, पण तिथं पुकारलं पहिल्यांदा. परत विकास सर म्हणले की येडा म्हणू नका. तर राक्षस आणि बादल ही गाडी कडणी गटपात झाली. हा. बरोबर आहे. हो. तर त्या ज्यावेळेस गाडी 1 नंबरला कशी काय झोपली तुम्ही? 1 नंबरला ती राक्षसचा मालक काय म्हणला, हं. आपण 7 ते 8 नंबरला गाडी हाणू. बर. 1 नंबरला म्हणला नको. मी म्हणला माझा बैल बादल आहे, दोन्ही खांदी ठाम बैल. बर. ठाम कडनी किती पब्लिक असला तरी पब्लिकला भेट नाही बैल. किती पब्लिक तुडवून जाणार. हां हे आज 1च नंबरला आपल्याला गाडी हाणायची. कुण्या गाडी 1 नंबरला हाणली झुपली नाही. हां हां पण हां. आपण 1 नंबरला गाडी झुपून गटपास. म्हणजे तुम्हाला बादलवरती विश्वास होता, त्यामुळे तुम्ही गाडी 1 नंबरला झोपली. बादल माझा दोन्ही खांदी पब्लिक किंग आहे. हं. पब्लिक किंगनीच पळणार आणि पळतो. त्यामुळे मला बादलवर फुल विश्वास आहे. बर बर बर. आणि कितव्या सेमीत गाडी पळाली? 67 1 नंबर फाटीव. बस 67व्या गटात पळाली 1 नंबर तासावर. आणि सेमी? सेमी 9 मध्ये 7 नंबर तासावर. कोण पळला नाही सेमीला. ते थोडंफार इकडे तिकडे होत असतं ते. आता मला सांगा की अजून ह्याचं कुठलं मैदान काय? बरं मला सांगा, 5-6 महिने जर आहे का नाही आदतमध्ये बघितला बादल, मग त्याच्यानंतर जर बादल दिसला नाही. त्याच्यानंतर बैल बादल संभाजीनगरला 9 महिने पळाय होता. बर. मी तिकडं ट्रेनिंगला पाठवला होता. हां. त्याच्यानंतर 5-6 मैदाने तर केले, हं. पण एकही मला त्या बैलाला बैल पुरला नाही. हां. कालच्या मैदानाला फक्त वासरू चांगलं पिंडणी पडलं. बरं. राक्षस बैल ही तर कंटिन्यू नसल्यामुळे, चर्चेत नसल्यामुळे पायऱ्याला बी अडचण येत असेल ना? पायऱ्याला काय झालं, इथं बैल नव्हता आणि हां. पायऱ्याला बी अडचण यायची. आणि पायऱ्या करायला गेलं तर पायरेवाली काय म्हणतात, तुमचा बैल इथं कुठं पळला आहे, कुठं चर्चेत आहे. हां. पण प्रत्येक जण म्हणतो वायदे मागतो. बर. मी 2 वायदे दिल्या, हं. त्याला बैल काय पुरला नाही. हां म्हणून मी म्हणलं आपण स्वतः तर वायदे द्यायची नाही. हां. त्याला जर वायदे द्यायची ठरलं, हां त्याला बोली करायचं. माझा बैल कमी पळला तर हं. तुला वायदे देणार किंवा तुझा खर्च हक्क देणार. हां हां हां. नाही पळला, माझ्या बैलाला जर वाढ गेला हं, तर हं. तुला खर्च देणार. बर, बर, माझा बर. जर हं. पळला हां तर तरी प्रेमाने सुद्धा देईन. हां हां हां. प्रेमाने बी देईन. बर. पण ह्याच्यामुळं अडचण पायऱ्याला येत होती. बरं, आता थांबा. पायऱ्याचा विषय निघाला, परत काय होतं, लोक विचारतात. तर पहिल्यांदा तुमचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर सांगा. 96 04 72 61 67. हां मस्त सांगितलं, अजून एकदा सांगा. 96 04 72 61 67. मित्रो, हे स्वतः अण्णांचा नंबर आहे, बाळासाहेब चौधर. तुम्ही एक कॉल करू शकता यांना. सागरला कॉल करू शकता, सागर खाडे. बापू चौधरांना कॉल करू शकता. नवनाथ आडावला कॉल करू शकता ह्या खोंडासाठी. बरोबर ना? हो. हां. तर आता मला सांगा, माझ्या मते मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस बघितलं की तुम्ही एखाद्याला लाख रुपये वायदे देऊन म्हणलं तरी ह्याला बैल घालू शकता तुम्ही. हो. मग का घालत नाही? नाही, लाख रुपये देऊन घालून ही लाख कमवायला फार दिवस लागतात. हां. काय तर कमवायला, लाख कमवायला कष्ट करायचं म्हणत 1 वर्ष जात. बर. वर्षात सुद्धा घरपरपंच बघून
लाख आपल्या मागं पडत नाहीत. हां 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 म्हणून 1 लाख रुपये 50,000 वाय देऊन आपल्याला बैल पळवायचा नाही बर आणि मैदान खेळायचं बी नाही. हां हां कारण आपण शून्यातनी परपंच केला असतो. हां लेकरं बाळ असतात, सगळं असतात. परपंच लेकरं बाळ बघूनच करायचं. कुठली गोष्ट लेकरं बाळ बघून परपंच करायचा असतो. म्हणजे फक्त तुम्ही नाच जपायसाठी म्हणून करताय. नुसता आपल्याला शोक आहे, नाद आहे हं. की याला नाद तर पुराच करायचा की ह्या बैलावरच, पण हं. शून्यात नाही करायचा. वायदी देऊन ही असा करायचा नाही. हां बर आता मला सांगा तसं काल डावीनं 1 नंबर तासावरून गटपास झाले तसं उजवीनं अजून कडनी कुठं गटपास झाला का? उजवीने आदतमध्ये उजवीनेच पळत होता लई. बर आदतमध्ये उजवीचा त्याचा टाकीत बी 1 नंबर होता, 3 नंबर होता. बरं त्यावेळेस कोण होता पायरेकरी म्हणजे बैल कोण होता? बैल पापाबाईचा, आता बैलाचं नाव नाही आता सांगता येणार, लई बर. दिवस झाले जरा. बरं मालकांचं नाव सांगा समजा बैलाचं नाव. पापाबाई खांड. ही कुठल्या कुठल्या बैला बरोबर पळाला आहे? एक हिऱ्या संघ पळला आहे. बर परत आपला दीक्षा. बर तुमचंच म्हणजे बापू चौदारांचा हिर्या दीक्षा ह्याच्या बरोबर पळालेला आहे. त्यांनी फुल आपल्याला सहकार्य केलं. हां त्यांची मेहनत किंवा हं. फेर हां. की बाप्पू चौदार आणि परशन चौदारनी नाना तिथं बैल घेऊन आपल्या फेरे टाकायचे. बर तिथं बैल आपण घेऊन हां. जायचं नाही. आपण म्हणलं विचारलं की बाबा फेर टाकाय बैल जाऊन सोडून घेऊन जा म्हणायची किंवा ती यायची. हं. सागर खाड्यानी कुठं असला सागर खाड्यात तरी मैदानात तिथं सुट्टी मेकर गाडी हाणायचा नसला तरी सागर खाड्यानी 1 नंबर सहकार्य केलं. बर. नंतर अजित पाथरकर हां त्यांनी लहानपणापासून त्यांनी पब्लिक एमआयडीसी चौक, हां चौक एमआयडीसीत अख्ख्या त्याला ट्रेनिंग दिली. फिरवून आणला. फिरवून रोज ट्रेनिंग द्यायचा 2 दिवसाला पब्लिकमधून. बर 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 तो पब्लिकला एक नंबर धट केला. आत्ता सध्याला पब्लिकमध्येच चालतो, पब्लिकमध्येच एम असतो त्याचा. आता ते अजित पाथरकराचा मोठा वाटा आहे ह्याला. बर 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 अजून नंतर पांडुरंग खोमणे जळगाव, हं. त्यांचं बी फुल आपल्याला सहकार्य. गाडीवर कोण कोण ड्रायव्हर असते? गाडीओ कोराळ्याचा वडगावचा भैया ड्रायव्हर असतो. बर भैया ड्रायव्हर आवरजून येणार बसणार, हं. बापाबाई बसणार, सागर खडे बसणार, हां आवराजून गाडी हाणायला येणार. बैल किती वेळ गाठात आहे म्हणून विचारतात, तिथं गाडी हाणायला आपल्याला येणार. हां किंवा पैरे करायचा ड्रायव्हर. पैर करायला नाही पैरे करायचा बी ड्रायव्हर असतो कधी कधी. हां कधी कधी पैरेकराचा ड्रायव्हर असतो. पैरेकर ड्रायव्हर असल्यावर त्यांना सांगावं लागतं बैल हातात खाली ठेवू. हां जर आपण सांगितलं आमचा ड्रायव्हर बसतो नाही म्हणजे आमच्याच बसणार, तर आपण सांगायचं ते बैलाला फक्त हातात ठेव खाली. खाली हातात ठेवायला लागतो तळाला. ते हातात ठेवा, तळाला हातात ठेवा. आणि तोंडाला कसं आहे? तोंडाला फुल पळतो. मध्ये आधी कट करू नको म्हणून त्याला सांगितलं हातातच ठेव हं. आणि मध्ये आधी गेला एक मोकळा सो. बर कट तर करायचा नाही. मग हातावर पळतोय का शेपटावर पळतोय का कसा? बैल वरच्या तोंडाला शेपटाव पळतो. हां थापावच पळतो. थाप हाणून घेतच नाही. होय हां. बर त्याचबरोबर आता मला सांगा सुट्टीला कोणी नाही कोणी असेल तुमच्या ओळखीचं, पण त्याचबरोबर मग बैल निकाल रेषेनं तर पुढं थांबायला कसा आहे? 200 फुटाचे आतच थांबतो. होय का? हा. शेण आहे. एक ताशी आणा आणि आपण खाल्ली मी एकटाच असतो एखाद्या मैदानात. हं. कोणी दोस्त कंपना म्हणायचं बैल सोड एवढा सोडत्यात. हां खालनी वर जास्तो बैल एका जोडीचा बैल असतो, ते माणसाने धरलेला बैल असला हां. तर एकटा निवांत म्हणजे अजिबात हालणार पाय सुद्धा उचलणार नाही. होय का? हा. बर बर आता मला सांगा ह्याचं पैरं कोण कोण करतंय? पैर करायला हे आपला पप्पू रूपनावर करतो. हां परत नवा करतो, नवा आडाव. हां परत अजित पाथरकर बी करतो. बर आणि सहसा मी करतो जास्त करून. बर आता तुम्ही आणि शो गावडे म्हणून एक बरडचा पोरगा आहे, हां पप्पू गावडे म्हणून, हां. पप्या गावडे म्हणून. तो बी करतोय. तो पैरा कर त्याने तिचा पैरा त्याने केला. बर 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 ना मामा मांडा गाडी 100% राहणार. कोण हाय बारीक पण असं आदतच आहे. हं. तर त्याने नाव पाहिलं, त्याचं नाव राक्षीचं सांगितलं हां. नव्हतं. कोण पीठचं आहे. हां 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 गाडी 100% राहणार. नाना बैल घेऊन या. मी बैल तिथे घेऊन पप्पूने सांगितलं त्या विश्वासावर तुम्ही गेला. हा गेलो. बर बर आता मला सांगा तुम्ही अगोदर हिरा बरोबर बी होता, दीक्षा बरोबर होता, बरोबर आहे हं. टीममध्ये. आता त्याचबरोबर राजुरीचा दख्खन आहे त्याच्याबरोबर बी असताय कंटिन्यू. राजुरीचा डक्कन आहे, ती नाव आडावं आहे, ती अण्णा हां. अण्णा निकम, हं. ती सगळी मित्र लोक.
त्यांनी बादल तिथं नेऊन बी फेरे टाकल्यात बादलचं. त्यांनी बी सहकार्य भरपूर केलं. एक महिनाभर त्यांनी घोड्या संघ फेरे टाकलं. घोड्याला पळून देत नाही, घोड्याला तासात लावतो. होय का? हा, मग घोड्याबरोबर कुठल्या खांदी पळवताय? दोन्ही खांदे घोड्याबरोबर पळतो. दोन्ही खांदी फेरे तळ काढताय? देऊन घोड्याला बाहेर लावणार. होय. हा. बरोबर. मग तुम्ही नाच जपायचं तर काम केलंच, पण आता वस्तू काय झालं, तुमच्याकडे 8-9 महिने नसल्यामुळे थोडी अंधारात आहे. पण आता परत आले की आता सुरुवात झाली. महिना झाला का आल्याला? हा, महिना झाला आल्याला. हं. आणि वस्तू काय झालं, पैऱ्यासाठी अंधारात बैल राहिला गेला. हां कसं आहे, मला शेती आहे, पोरगा बिल्डर लाईन आहेत, ते त्याचे कामात असतात. मी शेती करून आपला ही नाद मैदान असेल तिथं जातो. होय का? हा. बरोबर. 1 मिनिट. पाहुणे तुम्ही इथंच राहता का? हो, मी तिथं. होय. आता तुम्ही थोडा वेळ ऐकला, आता तुम्ही ह्या क्षेत्रात नाही पण तुम्ही थांबला तर अण्णा जे काय बोलतात, तर आता अण्णांची बाकीची परिस्थिती आणि त्यांनी हा नाद जपलाय, तर काय सांगाल? खरं तर 4-5 वर्षापासून मी इथं राहतोय. हां मी अण्णांना ओळखतो. हां त्यांची खरंच एक खूप मोठी हौस आहे ही. हां हां बघतोय. हां आपण दुसरं एक कुटुंबच आहे त्यांचं हे. जेव्हा फार प्रेम त्याच्यावरती करतात. हां हां सकाळ संध्याकाळ जाता बघतो ड्युटी जाताना अण्णा जो असतंच. खाया पिया त्याची देखभाल करणं, त्याच्यावर प्रेम करणं मी जाऊन बघितलेलं. बरं. खूप मोठी त्यांची ही आहे हा त्याच्यावर. आता बैलावरचे प्रेम आहेत, पण त्याचबरोबर माणसं जपायला अण्णा कसं आहेत? माणसं एकच नाही. हं? अण्णा म्हणजे काय विषयच नाही. हां हां अण्णा म्हणजे आमचा दादासारखे भाडा. होय ना. आणि कुठल्या गोष्टीचा अभिमान नाही. अजिबात. एकदम साधं. आणि मला सांग, हां. मुलगा बिल्डर आहे, हां पण त्यांच्या पेहरावर आपण करतोय किती साधा माणूस आहे. हां 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 फक्त प्रेम कशावर हं. बाय. हां हां बाकी सगळे पण जास्त जीव ह्याच्यावर. शेती आणि त्यांना हा जुना नाद आहे ते जपलाय. अण्णा शेती तुम्हीच करताय स्वतः? शेती करून जर आपल्याला मैदानात जायचं हां. असेल तर आपलं संध्याकाळचं अख्खी रात भिजवायची. बर. पहाटे 5 वाजता आपलं 4 वाजता यायचं. हां बैल आदल्या दिवशी धुल्या किंवा सकाळ सकाळ धुवायचा. हां कोणी पोराला फोन केला, हं. आली ठीक, नाहीतरी एकट्याने आपण बैल सोडायचा. हां हां टेम्पोत एकट्याने चढतो, हां. चढवायचा. हां डायरेक्ट म्हणतो लगेच टाटर मारायचा की घेऊन जायचं मैदानात. होय ना. कोणी असो नसो एखादा बैल खाली जाणार, एकट्याने झोपायचा. तिथं पोरं सहकारी सगळी ते असतात. आपलं सन्मान चांगलं, आपण प्रेमाळून माणसं सगळे संग गोड राहतो, बोलतो. बरोबर बरोबर. हे त्याच्यामुळे साहजिकच. सगळे पोरं आपल्याला धावून येतात. बरं. आता काय झालं अण्णा, खरं तर आपल्याला 2 दिवस लेट झाला. आता मैदान झालं 11 तारखेला, आज आता 15 तारीख आहे. तुम्ही 2 दिवस फोन करत होता, पण मला बी रानातलं काम चाललं होतं. आणि तुम्ही म्हणायचा कधी येतात तात्या, तर माझ्याकडून माफ बरं का, माझं रानातलं काम चाललं असल्यामुळे मी आलो नाही तुमच्याकडं. आणि काल तात्या तुम्ही निघाला होता, हां तरी माझ्या विहिरीचं काम मी धरलं म्हणून मी तात्या सांगितलं आता माझ्या विहिरीचं काम आहे, हां. तुम्ही उद्या या. म्हणजे मला बी माफ करा तुम्ही तसं. नाही बरं का, कसं आहे का, तुम्ही शेतकरी मी शेतकरी, आधी शेतकऱ्याची एकमेकाच्या थोड्याशा अडचणी जाणल्या पाहिजेत. आणि मी खास का आलो का नाही की तुम्ही एकच सांगितलं त्या आपल्याला खोंडाची मुलाखत घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपला जवळचा माणूस बोलावतो ते आलं पाहिजे. आणि हे का, तुम्ही परिस्थितीने गरीब नाही पण स्वभावाने गरीब आहे, आणि स्वभाव तुमचा माणुसकीचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून फक्त तुमच्यापाशी येण्याचं कारण काय की आज फायनल नसू द्या कुठं गुलाल आत्ता, पण तुमचा बैल पळतोय आणि त्याची तुमची असणारी धडपड. बरं का. आता मला सांगा, आता आगामी नियोजन कसं? आता 18 तारखेला बाटली का काय गाव तिथं पैरा पप्पू गावडेने पैरा केलेला आहे. बरं तिथं 18 तारखेला पळायला जाणार आहे. बरं बरं. म्हणजे तुम्ही कधी आदतच्या मैदानात पळताय, कधी ओपनच्या मैदानात पळताय, तसं काय नाही? आदतच्या मैदानात बी बैल वासर घेऊन पळतो, हां आणि ओपनला बी बैल सगळ्या बैलाला घेऊन पळतो. कवाही त्यांनी लहानपणापासून फाटी कसली शिवली नाहीच. बरं बरं बरं. त्या फाटीत कसला बैल तुमचा पेडचा असला तरी बी पैरा केला तरी त्यांनी फाटी कवाच शिवली नाही त्यांनी. होय का? अजिबात नाही. कडणी असो कुठणी असो, फाटीच्या बाहेर असा त्यांनी पाय अजून कसला लहानपणापासून तिथे टाकला. बरं. आता मला त्याचबरोबर सांगा, जर समजा गाडी मधून असली आपली, इकडे 2-4 गाड्या आहेत, तिकडे 2-4 गाड्या आहेत, तर त्यावेळेस पळ कसा आहे त्याचा? बैल गाडी सोडत नाही. हां पळ त्याचा लहानपणापासूनच फुल पळ आहे. हां त्या खाली लहानपणापासून त्याला बैन करतळ आहे. बरं बरं बरं. आणि आता संभाजीनगरला नेला आहे, आता तर फुलच तळ आहे. बरं. आता मला सांगा, सुट्टी कोणी करतं? कोणीही करतं सुट्टी.
आता जसा हा शांत आहे तसा शांत असतो. असा शांत राहणार. हं. त्याला असं आहे की महाग एखाद्याला जर ऊर देऊन उभा राहत नाही, पण महागच असं चिपून उभा राहणार आणि चिपूनच निघणार. मग सागर खाडे ही सगळे लोक पोरं का त्यांना माहिती आहे ना, सुट्टी मेकर सगळी. बरोबर. आता मला सांगा, आता इथं बैल तुम्ही एका दाव्याने एकटं तुम्ही धरलाय, तर मैदानात कसं मैदानात एकट्याच जावे असतो. आणि मग एकटंच खाली येतं का? एकटंच खाली जाणार, एकटं फाटी दावाला एकट्याला जाणार आणि खाली नेऊन झोपता का वर झोपताय? नाही वर बी झोपतो, खाली बी जातो. म्हणजे जसं पैरेकरी म्हणतात तसं तसं. पैरेकरी म्हणतात तसं. हां, झोपायला त्रास? झोपाई एकटीने झोपायचा. हा. ड्रायव्हर लोक झोपतात, हा. काही अडचणी कसलीच नाही. होय का? हो, म्हणजे काहीच अडचण नाही त्याची? काहीच अडचण नाही. म्हणजे असाच शांत आहे असाच शांत राहणार. उभा आणि राहणार. झोपल्यानंतर? झोपल्यानंतर एकदा गाडी फिरवली, त्याला गरम करायचं नाही, काय नाही. हां एकदा गाडी वळवली हां. की त्याचं अंगाचं संतापच होतो. होय हा? हा, त्याला कवा फोक हाणायचा नाही, काय नाही. गरम केला करायचाच नाही. होय ना? हा. ठीक आहे. आता ते बंदच झालंय फोक खाणायचं आणि गरम करायचं. एक मिनिट. अन्न आता दाते कसं आहे खूण? चौसा आहे. चौसा आहे? ती चौसा आहे. बरं बरं. मग हे आदतमध्ये इथं पळाला आणि जरा दुसऱ्या तिकडं खाली राहिलं 7-8 महिने 9 महिने. 9 महिने संभाजीनगर, जालना. आणि आता परत आता चौसा आहे. हा, हां, म्हणजे आताशी भरात आलाय. आताशी भरत आलाय. आताशी चौसा आहे. बरं बरं. आता भावी नियोजन तर होईल. मित्र हो, जे नंबर दिले त्या नंबरवरती कॉल करू शकता. मी नावं सगळ्याची सांगितल्यात. पुन्हा हे सांगतो, स्वतः मालकांना, अण्णांना फोन करा, नवाला फोन करा, बापू चौधऱ्यांना फोन करा, सागरला फोन करा, भैयाला फोन करा आणि पप्पू शेख. पप्पू शेख त्याला फोन करा. फोन करू शकता तुम्ही. खोंड एकदम पातरकरला फोन करू शकता. अजित पातरकरला फोन करा. एकदम बादल लय जोरात आहे. फक्त सध्या बादल अंधारात आहे. आणि अंधारात काय आहे तर मालकाचं एकच म्हणणं आहे की बैलांनी पळून, आपण जो बैल घालला त्या बैलाबरोबर पळून त्यांनी नाव केलं पाहिजे. पैसा खर्च करू शकतात, पण त्यांचा नाच जपायचा आहे म्हणून ते पैसा खर्च करत नाहीत. आणि अण्णा, हे तुमचं जे एक नियोजन आहे की बाबा आपण म्हणजे पैसा आहे म्हणून खर्च करायचा नाही, ही तुमची मानसिकता की आपल्याला गरज असली तरच करायचं. गरज बरं. असेल तरच करायचा. असा पैसा वायपाट 1 रुपया घालवायचा नाही. बरोबर. तर हे का कसं आहे, कुठलं बी एखादं काम एक त्याला वेळ असते आणि त्या वेळेनुसार होतं. तुमची ही धडपड आहे ना, ह्या धडपडीला यश येणार का? निश्चित यश येणार. आणि येणार म्हणजे येणार. म्हणजे कुठलाही नंदी हां, एक ना एक दिवस त्या मालकाचा त्याला दिवस उगवणारच त्याला. हां, आणि आनंद करणारच. बरोबर. आता तुम्ही जराशी नंदी म्हणला, मग बोलता बोलता मी विसरून गेलो. आज आता आहे का महाशिवरात्र आहे आणि आज ही महादेवाच्या नंदीची आज आपण मुलाखत घेतोय. आज नंदीचा वारच आहे. हां. आज महादेव म्हणजे नंदीच आहे. त्याचा आज मुलाखत देतोय म्हणजे त्याचं भाग्य लय मोठं. हां, तर लय मोठं भाग्य आहे. आणि निश्चित आज आपण मुलाखत घेतली. तुमचं पहिरं तर होतेच, पण तुम्हाला हे निश्चित सांगतो की थोड्याच दिवसात बादल चर्चेत येणार. बादल 1-2 मैदानातच किंवा जास्तीत जास्त 4 मैदानात तुम्हाला गुलालात दिसेल. का आज तुम्ही शिवरात्री दिवशी, महाशिवरात्री दिवशी त्याला प्रकर्षात आणताय तुम्ही, तर निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळणार. तुम्ही नंदीची सेवा करताय आणि तुमचं लवकरच पैरं होतील ही बी मी खात्री देतो. आणि अण्णा, तुमच्या बादलला आणि तुमच्या संपूर्ण टीमला तुम्हाला शुभेच्छा असतील गुलालासाठी. आणि आता आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.